नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर सामान्य ज्ञान विषयातील काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया। तर बघा, सामान्य ज्ञानमध्ये आपण राज्यशास्त्र विषयातील महत्त्वाचे पॉईंट कव्हर करणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया। तर बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, भारत सरकारचा कायदा 1935 चा आहे। तर या कायद्यामध्ये लक्षात घ्या किती भाग, किती कलमे आणि किती परिशिष्ट आहेत। तर आन्सर आहे 1935 च्या कायद्यामध्ये भाग 14, कलम 321 आणि लक्षात घ्या परिशिष्ट किती आहे तर 10 आहे। तर हा प्रश्न तुम्हाला इथे पाठ करायचा आहे, जो की आता कंबाईनची ॲड आलेली आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो। ठीक आहे। त्यानंतर बघा, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर आपल्या सर्वांना माहित आहे, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। त्यानंतर बघा, मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? तर 29 ऑगस्ट 1947। संविधान सभेची पहिली बैठक केव्हा भरली? 9 डिसेंबर 1946, सेंट्रल हॉल, दिल्ली या ठिकाणी। त्यानंतर संविधान सभेने राष्ट्रध्वजाला कधी मान्यता दिली? तर बघा, 22 जुलै 1947 ला मान्यता दिली। त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केव्हा करण्यात आला? 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकार करण्यात आला। मात्र भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर 26 जानेवारी 1950। राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये सुरुवातीला एकूण किती भाषा होत्या? तर 14 होत्या। सध्या 8व्या परिशिष्टामध्ये एकूण किती भाषा आहे? तर त्या आहे 22, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, महत्त्वाचा प्रश्न, प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता हे स्त्रोत कुठून घेण्यात आलेले आहे? तर ते आपण फ्रान्सकडून घेतलेले आहे। त्यानंतर बघा, संयुक्त बैठकीची संबंधित कलम कोणती आहे? तर संयुक्त बैठकी संबंधित कलम आहे 108 आणि समवर्त सूची हे स्त्रोत कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? तर बघा, ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेले आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर बघा, प्रस्तावना म्हणजे सरनामा यामध्ये आतापर्यंत किती वेळा घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, एकचदा करण्यात आलेली आहे आणि ती 42वी घटना दुरुस्ती होती बघा, तर 1976 ती। तर या 76व्या घटना 1976 ची जी घटना दुरुस्ती आहे 42वी, तर मला सांगा यानुसार कोणते शब्द ॲड करण्यात आलेले होते? त्यानंतर उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता? तर उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 मध्ये मांडला होता, की ज्याला मान्यता 22 जानेवारी 1947 मध्ये मिळाली। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्राधिलेख रीट्स एकूण किती प्रकारचे असतात? तर ते असतात 5 प्रकारचे। किती प्रकारचे असतात? 5। त्यानंतर सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार प्राधिलेख काढतात? तर बघा, सर्वोच्च न्यायालय कलम 32 नुसार प्राधिलेख काढतात, रीट्स काढतात। आणि उच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार प्राधिलेख काढतात? तर लक्षात घ्या, कलम 226 नुसार। आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1953 मध्ये करण्यात आलेली होती। हा जो राज्य पुनर्रचना आयोग होता, या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष हे फाजल अली हे होते। त्यानंतर बघा, भारतीय नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1955 चा आहे। आणि त्या संबंधित महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये नागरिकत्व मिळवण्याचे किती मार्ग सांगण्यात आलेले आहे? तर बघा, 5 मार्ग सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे? तर यास ऑब्वियसली अमेरिकेकडून घेण्यात आलेले आहे। मूलभूत हक्क घटनेच्या कोणत्या भागामध्ये येते? तर भाग 3 मध्ये येतो। त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संपत्तीचा हक्क रद्द करण्यात आलेला आहे? तर बघा, 44वी जी घटना दुरुस्ती आहे 1978 ची, यानुसार संपत्तीचा हक्क रद्द करण्यात आलेला आहे। मग काय आहे? तर बघा, संपत्तीचा हक्क आता कायदेशीर हक्क बनला असून तो घटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर भाग 12 मध्ये। आधी तो भाग 3 मध्ये होता, आता भाग किती मध्ये आहे? 12 मध्ये आहे। आणि प्रकरण किती आहे? ते 4 आहे। आणि कलम कोणती ॲड करण्यात आलेली आहे? तर 300 ए। त्यानंतर राज्यपाल यांची नेमणुकीची पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर ती आहे कॅनडाकडून। त्यानंतर बिनविरोध निवडून आलेले भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? तर ते आहे नीलम संजू रेड्डी। राष्ट्रपती यांची शपथ कलम 60 मध्ये देण्यात आलेली आहे। उपराष्ट्रपती यांची शपथ कलम 69 मध्ये देण्यात आलेली आहे। तर राज्यपाल यांची शपथ कलम 159 मध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे आहे? तर कलम 72। राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे आहे? तर कलम 161। त्यानंतर भारताचे राष्ट्रपती शपथ कोणासमोर घेतात? तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसमोर शपथ घेतात। राज्यपाल हे कोणासमोर शपथ घेतात? तर राज्यपाल हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्यासमोर शपथ घेतात। मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या पंतप्रधान यांच्यासहित लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या किती टक्केपेक्षा जास्त, लक्षात घ्या, नसावी? तर 15% पेक्षा जास्त नसावी। तर ही तरतूद 91वी घटना दुरुस्ती जी की 2003 मध्ये झाली त्यानुसार टाकण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळामध्ये एकूण किती प्रकारचे मंत्री असतात? तर 3 प्रकारचे मंत्री असतात, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री।
केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा पंतप्रधान हे असतात. आणि मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या कोणाला जबाबदार असते? तर लोकसभेला जबाबदार असते. आणि धनविधेयक मांडण्याआधी कोणाची संमती मिळणे आवश्यक आहे? लक्षात घ्या, राष्ट्रपती यांची संमती मिळणे आवश्यक आहे. आणि एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही आहे हा ठरवण्याचा जो अधिकार असतो तो कोणाला असतो? तर लोकसभा अध्यक्ष जे आहे त्यांना हा अधिकार असतो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य पाठवले जातात? तर 48 सदस्य पाठवले जातात. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य पाठवले जातात? तर 19 सदस्य पाठवले जातात. असे लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे संसदेवर महाराष्ट्रातून 67 सदस्य पाठवले जातात. विधानसभेची कमीत कमी आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर बघा, विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या ही 60 असावी आणि जास्तीत जास्त ती 500 पर्यंत असावी. विधान परिषदेची कमीत कमी आणि जास्त सदस्य संख्या किती असते? तर बघा, विधान परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या ही 40 असते आणि जास्तीत जास्त त्या संबंधित राज्याच्या विधानसभेच्या 103 इतकी असते. लक्षात घ्या, दोन्ही प्रश्न कंबाईन तसेच इतर एक्झामसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात. मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ कोणते? तर नागपूर, पणजी, औरंगाबाद हे आहे. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर कलम 352 नुसार लावली जाते. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर कलम 356. आणखी एक कलम आहे, ते कोणती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर आर्थिक आणीबाणी 360. म्हणजे पहिले राष्ट्रीय लक्षात घ्या, नंतर राष्ट्रपती राजवट, नंतर आर्थिक आणीबाणी. आणि इथं 4-4चा डिफरन्स लक्षात ठेवा, 352, 356 आणि 360. संसदेची निर्मितीची कलम कोणती आहे? तर 79. वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे म्हणून कलम 80 आणि कनिष्ठ सभागृह लोकसभेला म्हणतात तर ते आहे कलम 81. इथे सुद्धा तुम्ही क्रम लक्षात ठेवू शकता, 79, 80, 81. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. भारतीय राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 1951 मध्ये करण्यात आली होती. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न, 1951 मध्ये करण्यात आली होती. पहिला मागासवर्गीय आयोगाचे म्हणजे 1953चा आयोग होता. अध्यक्ष कोण होते? तर ते होते काका कालेलकर हे होते. ग्रामपंचायत स्थापनेसंबंधित घटनेमध्ये कोणती कलम आहे? तर कलम आहे 40. मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेला आहे? तर भाग आहे 4 आणि कलम आहे 36 ते कलम 51. भारतीय राज्यघटनेमध्ये समान नागरी कायदा संबंधित कोणती कलम आहे? तर ती कलम आहे 44. नंतर बघा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? तर घटना दुरुस्ती आहे 42वी 1976. तसे 10 सुरुवातीला टाकले आणि 11व कर्तव्य हे कोणत्या घटना दुरुस्तीने टाकलेलं आहे ते खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क कोणत्या कलमात सांगण्यात आलेला आहे? तर बघा, कलम आहे 14 ते 18. समानतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचे प्रश्न, घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर ते होते BN राव. आणि घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्यानंतर शेवटचे 2 क्वेश्चन आहे, भारताचे महान्यायवादी यांची नेमणूक कोण करतात? तर ते करतात राष्ट्रपती. आणि पक्षांतर बंदी संबंधित राज्यघटनेमध्ये कोणते परिशिष्ट जे आहे ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे? तर ते आहे परिशिष्ट 10. तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पर्टिक्युलर नॉलेज, त्याला पण जॉईन करा. आणि त्याच्यावर आणखी एक चॅनल आहे आपलं टेलिग्रामचं, त्याची लिंक दिलेली आहे, त्याला सुद्धा जॉईन करा. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. येणाऱ्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच.